मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते. आता मी ही दादर या परिसरामध्ये बघू शकतो की संपूर्ण परिसर हा जलमय झाला आहे आणि याच पाण्यातून नागरिक हे वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हा दादर स्टेशनकडे जाणारा रस्ता असेल किंवा हा दुसरीकडे जाणारा रस्ता बघू शकतो की ही संपूर्ण परिसरामध्ये पूर्ण पाणीच पाणी झालेले आहेत. जे आपले ऑफिसमध्ये जाण्यासाठी जे निघालेले कर्मचारी हे तेच याच पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास पूर्ण गाडीचं चाक बुडेल एवढं पाणी या भागामध्ये साचलेलं आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अजूनही ह्या परिसरातलं पाणीचा निचरा अजून झालेला नाही. तर दुसरीकडे बघू शकतो की दादरवरनं जे नागरिक येत आहेत, लोक येतात, त्यांना पूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे आणि त्याच रस्त्यातून वाट काढायला लागते. मुंबईमध्ये पहिलाच हा जोरदार पाऊस पडला आणि या जोरदार पावसामुळे प्रशासन असेल किंवा नागरिक असेल यांची तारांबळ उडायची आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण सकल भाग आहे आणि सकल भागामध्ये हे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. दुसरी बाजूला बघू शकतो की काही सोसायटी आहे, त्यामध्ये सुद्धा गेटमध्ये किंवा परिसरामध्ये पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण परिसर हा दादरचा जलमय झाला आहे. तर तिसरीकडे बघू शकतो की हा मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती भलं मोठं झाडसुद्धा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महापालिकेचं प्रशासन हे ते झाड हटवण्याचं काम या ठिकाणी करतं आहे. तर दुसरी बाजूकडे हे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन या ठिकाणी नागरिकांना किंवा वाहन चालकांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात. दुसऱ्या बाजूने वाहने हे वळवण्याचं सांगतायत आणि पहिल्याच पावसामध्ये प्रशासन असेल आणि ही नागरिकांची तारांबळ उडाल्याची आपल्याला पाहायला मिळते. मध्यरात्रीपासून हा पाऊस सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनासुद्धा अलर्ट दिला आहे की ही अजून काही तास मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी ही गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असं प्रशासनाच्या वतीने हे सांगण्यात आलेले आहे. संपूर्ण परिसर हा जलमय झाला आहे. आणि सर काय सांगाल, पहिल्याच पावसामध्ये मुंबईत ही तुंबई झाल्याची ही नागरिकांची रोष हा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन आसिफसह हिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.